शरद पवार गटाची पुण्यात महत्त्वाची बैठक, सुप्रिया सुळे करणार मार्गदर्शन, महानगरपालिका निवडणुकीसाठी रणनीती ठरणार। पीक विम्यातली हेराफेरी रोखण्यासाठी सरकार ॲक्शन मोडवर, बोगस अर्जदार सरकारी लाभांना मुकणार, ई पीक पाहणीशिवाय विमा अर्जही मंजूर होणार नाहीत। हार्बर आणि मध्य रेल्वेवर दुरुस्तीच्या कामासाठी मेगा ब्लॉक, ठाणे ते कल्याण दरम्यान अप आणि डाऊन फास्ट लोकल सुरू, तर सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष लोकल। पॅन कार्ड प्रमाणेच मतदार ओळखपत्रही आता आधारशी संलग्न करणार, बोगस मतदान रोखण्यासाठी निवडणूक आयोगाचं पाऊल, 18 मार्चला आयोगाची महत्त्वाची बैठक। देहूमध्ये संत तुकाराम बीज सोहळा उत्साहात, 375व्या सोहळ्यास भाविकांची मांदियाळी, मुख्य मंदिरात फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाईने झळाळून निघालं मंदिर। पंचवीस ते 30 वर्षांचे प्रलंबित न्यायालयीन खटले 2 वर्षात निकाली काढणार, सुप्रीम कोर्टाचा कृती आराखडा तयार, वकिलांनी सहकार्य करण्याचं आवाहन। यात्रेकरूंच्या बसवर हल्ला करणारा लष्कर-ए-तैयबाचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी पाकिस्तानात ठार, 26/11 हल्ल्याचा सूत्रधार हाफिज सईदचा सहकारी अबू कटालचा खात्मा।